श्री स्वामी समर्थ मित्रांनो, एक स्वामी भक्त होता जो रात्रंदिवस स्वामींच्या नामस्मरणात आणि सेवेत मग्न असायचा. त्याच्या घरात स्वामींचा एक मोठा फोटो होता, ज्याची तो रोज मनोभावे पूजा करायचा. पण त्याची पत्नी मात्र नेहमी चिडचिड करायची. ती म्हणायची, प्रत्येक गोष्टीत आधी स्वामी स्वामी. जेवण असो वा नवीन गोष्ट, आधी त्या फोटोला दाखवल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही. मित्रांनो, एके दिवशी त्याच्या पत्नीने घरी गरम गरम पुरणपोळ्या केल्या. भक्ताने ते ताट सजवले आणि स्वामींच्या फोटोसमोर नेऊन ठेवले. तेव्हा पत्नी वैतागून म्हणाली, तो कागदाचा फोटो काय जेवणार आहे का? तुम्ही उगाच वेळ वाया घालवू नका. मित्रांनो, भक्ताला पत्नीचे बोलणे लागले. त्याने जिद्दीने म्हटले, आज स्वामी स्वतः येऊन घास घेणार असतील तरच मी जेवेन, अन्यथा हे ताट इथेच राहील. त्यांनी स्वामी समोर बसून प्रार्थना सुरू केली. 2 तास झाले पण काहीच घडले नाही. ताटावर माशा घोंगावू लागल्या. भक्ताने त्यांना हाकलले. मग अंगणातून एक मांजर आत आले आणि ताटाकडे बघू लागले. भक्ताने त्यालाही ओरडून पळवून लावले. आता दुपार झाली. घराच्या दारात एक भिकारी आला आणि ओरडू लागला, मायबाप, खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या. भक्ताला वाटले हा भिकारी स्वामीचा नैवेद्य खाऊन टाकेल, म्हणून त्याने त्याला रागावून हाकलून दिले. थोड्या वेळाने एक भटका कुत्रा दारात येऊन केविलवाण्या नजरेने बघू लागला. भक्ताने त्यालाही काठी दाखवून पळवले. आता संध्याकाळ झाली, रात्र झाली. भक्ताला वाटले स्वामी आपल्यावर प्रसन्न नाहीत. रागाच्या आणि नैराश्याच्या भरात त्याने ते ताट उचलले आणि अंगणात फेकून दिले. अंगणातले कुत्रे, मांजर आणि मुंग्यांनी त्या अन्नावर ताव मारला. भक्त उपाशी पोटी आणि डोळ्यात पाणी घेऊन झोपी गेला. झोपी गेल्यावर रात्री स्वप्नात साक्षात स्वामी समर्थ प्रकट झाले आणि स्वामी हसून म्हणाले, अरे वेड्या, दिवसभर तू माझी वाट पाहत होतास आणि मी तुझ्या दारात आलो होतो. कधी माशी होऊन आलो, कधी मांजर होऊन आलो. अरे त्या भिकाऱ्याच्या रूपात तर मी स्वतः उभा होतो, पण तू मला हाकलून दिले. शेवटी तू ते ताट खाली फेकलंस. तेव्हा कुत्र्याच्या रूपात मला माती लागलेले अन्न खावे लागले. अरे, मी तर चराचरात आहे, हे तू विसरला होतास का? भक्ताला आता खडबडून जाग आली. त्याला समजले की स्वामी फक्त मंदिरात किंवा फोटोत नसून प्रत्येक सजीवाच्या रूपात आपल्यासमोर येत असतात. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा की ते प्रत्येक रूपात आपल्यासोबत असतात. फक्त आपल्याला त्यांना ओळखता आले पाहिजे. कोणत्याही जीवाचा अपमान करणे म्हणजे ईश्वराचा अपमान करण्यासारखे आहे. तर मित्रांनो, तुम्हालाही स्वामी समर्थांची छोटीशी कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि आपली नाती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये देखील लिहा, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.